पंढरपुरात सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं मोर्चा काढला जातोय। एसटीचे कर्मचारी देखील सहकुटुंब या मोर्चात सामील झालेत। संत नामदेव पायरीजवळून या मोर्चाला आता सुरुवात होतीये आणि त्यासाठी मोठ्या संख्येने एसटीचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि मनसेचे कार्यकर्ते आता एकत्र आलेले आहेत। रवी लव्हेकर माझे सहकारी पंढरपुरात आपल्या सोबत। रवी, आपण बघतोय नामदेव पायरी जवळून आता मोर्चाला सुरुवात होतीये। मनसेचे कार्यकर्ते आक्रमक, कार्यक्षम माहिती। बरोबर आहे वैभव, खरं तर एसटी कर्मचाऱ्यांचं सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं या मागणीसाठी मनसेने आज आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आपण आता बघू शकतो की एसटी कर्मचाऱ्यांचे सर्व कुटुंबासहित आता जमा दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। आत्ताच मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी मंदिर परिसरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेचे प्रतिकात्मक अभिषेक घालून देवाचे अभिषेक घालून सुरुवात केलेली आहे। आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या आक्रोश मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। जवळपास हजारोच्या संख्येनं एसटी कर्मचारी ह्या त्यांच्या मागण्यांसाठी इथं आता जमलेलं आपल्याला पाहायला मिळतात। काही एसटी कर्मचारी आता आपल्याबरोबर, काय तुमची मागणी आहे? आमच्या कोळी समाजाचे जे दाखले आहेत, त्यात जे अडथळे येत आहेत ते सविस्तर रीतीने आम्हाला दाखले भेटावे हीच आमची मागणी। तसेच एस टी महामंडळाच्या बी काही मागण्या आहेत।